नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. शेअर मार्केट स्टार्टर कोर्स या फ्री कोर्स अंतर्गत आज आपण बघणार आहोत लेसन क्रमांक 6. यामध्ये आपण कमॉडिटी मार्केटची ओळख करून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला आणि समजून घेऊया की या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कमॉडिटी मार्केटविषयी कोणकोणती नवीन माहिती शिकणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कमॉडिटी मार्केटची ओळख करून घ्यायची आहे. त्यानंतर कमॉडिटी एक्सचेंज कोणकोणती आहेत त्याची माहिती घ्यायची आहे. एकदा एक्सचेंज समजली की त्या एक्सचेंजमध्ये आपल्याला कोणकोणती इन्स्ट्रुमेंट्स ट्रेड करतात ते समजून घ्यायचं आहे. त्यानंतर सर्वाधिक ट्रेड होणारी इन्स्ट्रुमेंट्स कमॉडिटी मार्केटमधली कोणकोणती आहेत त्याची माहिती घ्यायची आहे. त्यानंतर कमॉडिटी मार्केटची वेळ काय असते ते समजून घ्यायचं आहे. कमॉडिटी मार्केटमध्ये आपल्याला जर ट्रेडिंग सुरू करायचं असेल तर त्यापूर्वी आपल्याला काय पूर्वतयारी करावी लागेल त्याची माहिती घ्यायची आहे. आणि सगळ्यात शेवटी जर आपल्याला कमॉडिटी मार्केटमध्ये ट्रेडिंग करायचं असेल तर ब्रोकरेज आणि मार्जिन किती लागणार ह्याची माहिती देखील आपल्याला या व्हिडिओमध्ये करून घ्यायची आहे. थोडक्यामध्ये कमॉडिटी मार्केटबद्दल सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये करून घेणार आहोत. तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला म्हणजे शेअर मार्केट मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ह्या व्हिडिओला पॉज करा आणि सगळ्यात पहिल्यांदा शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकनला क्लिक करा. म्हणजे अशाच प्रकारचे पूर्ण माहिती देणारे व्हिडिओ तुम्ही ह्या चॅनलवर विनाविलंब बघू शकता. आपण आता ह्या व्हिडिओला सुरुवात करतोय. कमॉडिटी मार्केटची ओळख बघणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा कमॉडिटी ह्या शब्दाचा अर्थ काय आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. कमॉडिटी या शब्दाचा अर्थ असतो कच्चा माल किंवा ज्याला रॉ मटेरियल असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. किंवा तो जर शेतमाल असेल तर त्याला देखील कमॉडिटी असं म्हटलं जातं. त्यामुळे कमॉडिटी मार्केटमध्ये विविध प्रकारचे जे उद्योग असतात, इंडस्ट्री असते, त्यांना लागणाऱ्या कच्च्या मालाची किंवा शेतमालाची कॉन्ट्रॅक्टद्वारे खरेदी किंवा विक्री होते. इथे आपल्याला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कमॉडिटी मार्केटमध्ये फक्त कच्च्या मालाची खरेदी आणि विक्री कॉन्ट्रॅक्टद्वारे केली जाते. पक्का माल किंवा तयार झालेल्या मालाची खरेदी आणि विक्री केली जात नाही. तर हा सगळ्यात महत्त्वाचा फरक आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. आणि एकदा हे समजलं की आपल्याला मग पुढे गेल्यानंतर कमॉडिटी मार्केटमध्ये जी इन्स्ट्रुमेंट्स असतात ती बघितल्यानंतर आपल्याला मग लक्षात येईल की ह्याच्यामध्ये फक्त कच्चा माल किंवा शेतमाल ह्याचंच ट्रेडिंग केलं जातं. आता ही जी कमॉडिटी मार्केट आहे याची सुरुवात मुळात कशासाठी झाली तर कमॉडिटी मार्केटची सुरुवात झाली हेजिंग करण्याकरता. आता हेजिंग करणं ह्याचा अर्थ काय तर अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याला जेव्हा आपण एखादी गाडी विकत घेतो, समजा 2 व्हीलर असेल किंवा 4 व्हीलर असेल, त्यावेळेला आपण त्याच्याबरोबरच एक इन्शुरन्स पॉलिसी देखील विकत घेतो. गाडी विकत घेतल्यानंतर आपण इन्शुरन्स पॉलिसी ह्या गोष्टीसाठी विकत घेतो की ती गाडी चालवत असताना कधीतरी आपल्या चुकीमुळे किंवा कधीतरी समोरच्याच्या चुकीमुळे जर आपल्या गाडीला काही अपघात झाला तर आपलं आर्थिक नुकसान भरून निघावं. आपण ज्या पद्धतीनं असा इन्शुरन्स घेतो त्याच पद्धतीनं जेव्हा आपण बिझनेस करत असतो किंवा शेती करत असतो त्यावेळेला देखील आपण जे काही उत्पादन करतोय किंवा आपल्याकडे जो काही कच्चा माल आहे त्याची किंमत आपल्याला चांगली मिळाली पाहिजे तर आपल्याला अशाच प्रकारचं इन्स्ट्रुमेंट असणं आवश्यक आहे. अशाच प्रकारचं आपल्याला इन्शुरन्स असणं आवश्यक आहे. आता त्याच्यासाठी आपल्याला ही कमॉडिटी मार्केट आहे. आता जनरली होतं काय एक साधं उदाहरण सांगतो म्हणजे तुम्हाला या मार्केटचं महत्त्व लक्षात येईल. ज्या वेळेला एखाद्या वस्तूचं पीक येतं आपल्याकडे माहिती आहे की आपल्याकडे होणारी जी शेती आहे ही सीझनल आहे. प्रत्येक गोष्टीसाठी एक सीझन ठरलेला आहे. ज्या वेळेला त्या वस्तूचं पीक येतं मार्केटमध्ये त्यावेळेला त्या वस्तूचा जो दर असतो तो खूप कमी होतो. आता आपण कोणत्याही गोष्टीचं उदाहरण घेऊ शकतो. आपल्याला माहिती आहे की समजा आपण कांद्याचं उदाहरण घेतलं तर कांद्याचं पीक ज्या वेळेला मार्केटमध्ये येतं त्यावेळेला मार्केटमध्ये कांद्याला चांगला दर मिळत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांना काय होतं कमी दरात कांदा विकावा लागतो. आणि ज्या वेळेला कांद्याचं पीक संपतं आणि
ऑफ सीझन चालू होतो त्यावेळेला कांद्याचे दर जे असतात ते वाढायला लागतात. म्हणजे जेव्हा शेतकऱ्याकडे कच्चा माल किंवा शेतमाल तयार असतो त्यावेळेला मार्केटमध्ये दर नसतो आणि जेव्हा मार्केटमध्ये दर असतो तेव्हा शेतकऱ्याकडे कच्चा माल किंवा शेतमाल तयार नसतो. आता अशा वेळेला त्या शेतकऱ्याला काही ना काहीतरी अशी सोय असली पाहिजे की ज्या वेळेला दर चांगला असेल त्यावेळेला तो त्याच्यामध्ये त्या वस्तू विकेल आणि ज्या वेळेला त्याचा ॲक्चुअल माल येईल त्यावेळेला असणारा जो कमी दर आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्याला फायदा होऊ शकेल. तर ह्याला म्हणतात हेजिंग आणि हे हेजिंग करण्यासाठीच कमॉडिटी मार्केटची सुरुवात झाली. मात्र आता आपल्याला काय आहे की आपण ह्याच्यामध्ये सुद्धा ट्रेडिंग करू शकतो. म्हणजे जे शेतकरी किंवा बिझनेसमन असतील त्यांच्याबरोबर आपण देखील ट्रेडिंग करू शकतो आणि ह्या मार्केटमधनं फायदा कमवू शकतो. आता भारतीय जी कमॉडिटी मार्केट आहेत त्याच्यामध्ये एकूण 3 प्रकारच्या कमॉडिटीजचा म्हणजे थोडक्यात कॉन्ट्रॅक्टची खरेदी विक्री केली जाते. आता ह्याच्यामध्ये कोणकोणते प्रकार आहेत तर सगळ्यात पहिला आहे जो आहे मेटल. आता मेटलमध्ये आपण जर बघितलं तर सगळ्यात पहिला प्रकार आहे तो आहे प्रेशियस मेटल म्हणजे ज्याला मराठीत आपण मौल्यवान धातू असं म्हणतो. आता ह्याच्यामध्ये काय काय येतं तर आपण ते पुढे जाऊन बघणार आहोत की ह्याच्यामध्ये सोनं आणि चांदी असे 2 प्रेशियस मेटल्स येतात. त्यानंतर आहेत बेस मेटल. ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की ॲल्युमिनियम, झिंक अशा प्रकारचे जे बेस मेटल्स असतात ते ह्या दुसऱ्या कॅटेगरीमध्ये येतात. तर धातू ही पहिली कॅटेगरी आहे. त्यानंतर दुसरी कॅटेगरी आहे एनर्जी प्रॉडक्ट. आता ह्या एनर्जी प्रॉडक्टमध्ये आपल्याला काय काय येतं हे देखील आपण पुढे जाऊन डिटेलमध्ये बघणार आहोत. आणि तिसरी कॅटेगरी आहे ज्याला आपण शेतमाल असं म्हणतो म्हणजे ॲग्री कमॉडिटीज असं ज्याला म्हटलं जातं. तर अशा 3 कॅटेगरीमध्ये ट्रेडिंग करण्याची फॅसिलिटी भारतीय कमॉडिटी मार्केटमध्ये उपलब्ध आहे. कमॉडिटी मार्केटमध्ये आपल्याला जर ट्रेडिंग करायचं असेल तर त्याची कॉन्ट्रॅक्ट्स असतात आणि कॉन्ट्रॅक्टची आपण खरेदी किंवा विक्री करतो. आता आपण पूर्वी डेरिव्हेटिव्ह मार्केट बघितलेलं होतं आणि डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये आपल्याला माहिती आहे की 2 प्रकारची कॉन्ट्रॅक्ट असतात. एक म्हणजे फ्युचर कॉन्ट्रॅक्ट आणि दुसरं असतं ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट. कमॉडिटी मार्केटमध्ये सुद्धा ज्या काही कमॉडिटीज असतात त्यांचे फ्युचर्स आणि ऑप्शन्स यांच्याद्वारे आपण ट्रेडिंग करू शकतो. आपण आता पुढे जाणार आहे आणि समजून घेणार आहे की कोणकोणती कमॉडिटी एक्सचेंज भारतामध्ये कमॉडिटी ट्रेडिंग करण्यासाठी उपलब्ध आहेत. तर जसं आपल्याला माहिती आहे की BSE आणि NSE ही 2 एक्सचेंजेस आहेत. तर ह्या 2 एक्सचेंजेसमध्ये सुद्धा कमॉडिटीचं ट्रेडिंग उपलब्ध आहे. मात्र BSE आणि NSE हे आपण जर बघितलं तर मेजॉरिटी ह्यांच्याकडे जे ट्रेडिंग होतं ते इक्विटीमध्ये ट्रेडिंग होतं. फ्युचर आणि ऑप्शन सेगमेंटमध्ये सुद्धा ह्याच्यामध्ये ट्रेडिंग होतं. मात्र कमॉडिटीमध्ये ह्या 2 एक्सचेंजमध्ये जास्त प्रमाणात ट्रेडिंग होत नाही. तर कमॉडिटी एक्सचेंजसाठी जी महत्त्वाची एक्सचेंज आहेत ते खालीलप्रमाणे आहेत. ज्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे त्या कमॉडिटी एक्सचेंजचं नाव आहे MCX मल्टी कमॉडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया. हा भारतातला सर्वात मोठा कमॉडिटी एक्सचेंज आहे. त्यानंतर आपण दुसरं एक्सचेंज बघूया ज्याचं नाव आहे नॅशनल मल्टी कमॉडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया. तिसरं एक्सचेंज आहे ज्याला इंडियन कमॉडिटी एक्सचेंज असं म्हटलं जातं आणि त्यानंतरचं आहे जो NCDEX आहे नॅशनल कमॉडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज. तर अशा प्रकारे वेगवेगळे एक्सचेंज आहेत ज्याच्यामध्ये आपण कमॉडिटी ट्रेडिंग करू शकतो. आपण पुढे जातोय आणि कमॉडिटी मार्केटमध्ये कोणकोणती इन्स्ट्रुमेंट्स असतात त्याची आता माहिती घेतोय. तर कमॉडिटी मार्केटमधलं सगळ्यात मोठं जे एक्सचेंज आहे MCX त्यामध्ये कोणकोणती इन्स्ट्रुमेंट्स उपलब्ध आहेत त्याची आता माहिती घेऊया. तर मौल्यवान धातू आपल्याला माहिती आहे ज्याला बुलियन मार्केट असं म्हटलं जातं किंवा प्रेशियस मेटल्स असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये 2 प्रकारची इन्स्ट्रुमेंट्स उपलब्ध असतात. एक म्हणजे गोल्ड आणि दुसरं म्हणजे सिल्वर सोनं आणि चांदी. त्यानंतर ॲग्रिकल्चरल कमॉडिटीज असतात. तर ॲग्रिकल्चरल कमॉडिटीजमध्ये काळी मिरी, एरंडेल, क्रूड पाल्म ऑइल, वेलची, मेंथा ऑइल, रबर, पामोलिम अशा बऱ्याच प्रकारच्या ॲग्रिकल्चरल कमॉडिटीजचं ट्रेडिंग केलं जातं. त्यानंतर एनर्जी ज्याच्यामध्ये नॅचरल गॅस, क्रूड ऑइल ह्यांचा समावेश होतो. त्यानंतर बेस मेटल्स ज्याच्यामध्ये ब्रास, ॲल्युमिनियम, कॉपर, झिंक, निकेल अशा बेस मेटल्सचा
ट्रेडिंग करण्यासाठी आपण उपयोग करू शकतो. त्यानंतर आपण दुसरं एक्सचेंज जे आहे NCDEX, त्यामध्ये कोणकोणती इन्स्ट्रुमेंट्स उपलब्ध असतात त्याची माहिती करून घेऊया. तर NCDEX हे मेजॉरिटीली आपण जर बघायला गेलो तर ॲग्री कमॉडिटीचं एक्सचेंज आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची तृणधान्य आणि कडधान्य ट्रेडिंगसाठी उपलब्ध असतात, ज्याची उदाहरणं आपण पुढे दिलेली आहेत. ज्याच्यामध्ये मका, म्हणजे मक्यामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत, खरीप सीझनचा मका आणि रब्बी सीझनचा मका. त्यानंतर गहू, चणा, मूग इत्यादी तृणधान्य आणि कडधान्य ट्रेडिंगसाठी उपलब्ध असतात. त्यानंतर आपण साखरेचं ट्रेडिंग देखील NCDEX मध्ये करू शकतो. त्यानंतर फायबर, ज्याच्यामध्ये आपल्याला कॉटन, त्यानंतर गवार सीड्स, गवार गम अशा प्रकारचे जे फायबर्स आहेत त्यांचं देखील आपल्याला ट्रेडिंग करता येतं. त्यानंतर वेगवेगळे मसाल्याचे पदार्थ आहेत, ज्याच्यामध्ये काळी मिरी, जिरं, हळद आणि धणे यांचा समावेश आहे, ज्यांचं ट्रेडिंग देखील NCDEX मध्ये आपण करू शकतो. त्यानंतर ह्या सर्वपैकी सर्वात जास्त ट्रेडिंग कोणकोणत्या इन्स्ट्रुमेंट्स मध्ये होतं ते आता आपण समजून घेऊया. तर सगळ्यात जास्त जे ट्रेडिंग होतं ते गोल्ड मध्ये होतं, आणि गोल्ड मध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या लॉट साईजची कॉन्ट्रॅक्ट्स उपलब्ध असतात. गोल्ड मध्ये ट्रेडिंग जास्त होत असल्यामुळे गोल्ड मध्ये वेगवेगळी कॉन्ट्रॅक्ट्स दिलेली आहेत, आणि ती ज्याच्या त्याच्या गरजेनुसार आणि कॅपॅसिटीनुसार त्याला त्याच्यामध्ये ट्रेडिंग करता येतं. गोल्ड मधलं सर्वात मोठं जे कॉन्ट्रॅक्ट आहे किंवा इन्स्ट्रुमेंट आहे त्याचं नाव गोल्डच आहे, आणि त्याच्यामध्ये लॉट साईज जो आहे तो 1 किलोचा आहे, आणि ह्याची एक्सपायरी जी असते ती 5 तारखेला असते. ह्याच्यामध्ये 1 आड 1 महिन्याची कॉन्ट्रॅक्ट्स उपलब्ध असतात. त्यानंतर गोल्ड मिनी असा दुसऱ्या प्रकारचा गोल्डचं कॉन्ट्रॅक्ट उपलब्ध आहे. याचा लॉट साईज आहे 100 ग्रॅम्स. म्हणजे लॉट साईज मध्ये आपल्या लक्षात येईल की गोल्डचा लॉट साईज 1 किलो होता, गोल्ड मिनीचा 100 ग्रॅम आहे. ह्याची एक्सपायरी सुद्धा 5 तारखेलाच असते, आणि ह्याची कॉन्ट्रॅक्ट्स प्रत्येक महिन्याची कॉन्ट्रॅक्ट्स आपल्याला उपलब्ध असतात. त्यानंतर तिसरा जो गोल्डचा प्रकार आहे ज्याचं नाव आहे गोल्ड गुइना. तर ह्याच्यामध्ये आपल्याला लॉट साईज जो आहे तो 8 ग्रॅम आहे, आणि ह्याची एक्सपायरी डेट जी असते ती महिन्याची शेवटची तारीख असते, आणि प्रत्येक महिन्याची कॉन्ट्रॅक्ट्स ह्या गोल्ड गुइनामध्ये आपल्याला उपलब्ध असतात. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे ज्याचं नाव आहे गोल्ड पेटल, याचा लॉट साईज आहे 1 ग्रॅमचा, आणि ह्याची एक्सपायरी असते महिन्याची शेवटची तारीख, आणि प्रत्येक महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट उपलब्ध आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं लक्षात येईल की प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कॅपॅसिटीनुसार ट्रेड करण्याची संधी या एक्सचेंजनी उपलब्ध करून दिली आहे. म्हणजे 1 ग्रॅम, 8 ग्रॅम, 100 ग्रॅम किंवा अगदी 1 किलोच्या लॉट साईज मध्ये सुद्धा आपल्याला गोल्ड मध्ये ट्रेडिंग करता येतं. त्यानंतर दुसरं जे इन्स्ट्रुमेंट आहे ज्याच्यामध्ये सर्वाधिक ट्रेडिंग होतं ते इन्स्ट्रुमेंट म्हणजे सिल्वर आहे. सिल्वर मध्ये सुद्धा वेगवेगळे लॉट साईज उपलब्ध आहेत. जे नॉर्मल आणि सर्वात मोठं कॉन्ट्रॅक्ट आहे त्याचं नाव आहे सिल्वर, आणि त्याचा लॉट साईज आहे 30 किलो. याची एक्सपायरी ची तारीख असते 5 तारीख, आणि हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते आपण पुढे दिलेल्या 5 महिन्यांमध्ये उपलब्ध असतं. मार्चचं कॉन्ट्रॅक्ट असतं, मेचं कॉन्ट्रॅक्ट असतं, जुलैचं असतं, सप्टेंबरचं असतं आणि डिसेंबरचं असतं, आणि ह्या प्रत्येक महिन्याच्या 5 तारीखला त्या कॉन्ट्रॅक्टची एक्सपायरी असते. तर ह्या सर्व महिन्यांचे कॉन्ट्रॅक्ट्स सिल्वरमध्ये उपलब्ध आहेत. त्यानंतर दुसरं थोडंसं लहान कॉन्ट्रॅक्ट उपलब्ध आहे, त्याचं नाव आहे सिल्वर मिनी. ह्याचा लॉट साईज आहे 5 किलो, आणि ह्याची जी कॉन्ट्रॅक्टची एक्सपायरीची तारीख आहे ती कॉन्ट्रॅक्टच्या महिन्याची शेवटची तारीख आहे. हे कॉन्ट्रॅक्ट सुद्धा आपल्याला फेब्रुवारी, एप्रिल, जून, ऑगस्ट, नोव्हेंबर अशा 5 महिन्यांसाठी उपलब्ध असतं. त्यानंतर सिल्वरमध्ये तिसरं आणि शेवटचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ज्याचं नाव आहे सिल्वर मायक्रो. तर ह्याचा लॉट साईज 1 किलो आहे, आणि ह्याची एक्सपायरी जी असते ती कॉन्ट्रॅक्टच्या महिन्याची शेवटची तारीख असते, आणि ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो की फेब्रुवारी, एप्रिल, जून, ऑगस्ट आणि नोव्हेंबर अशा प्रकारच्या ह्या महिन्यांची एक्सपायरीज आपल्याला उपलब्ध असतात. त्यानंतर आपण तिसरं सर्वाधिक ट्रेड होणारं इन्स्ट्रुमेंट कोणतं आहे तर ते आहे क्रूड ऑइल. क्रूड ऑइलमध्ये पूर्वी 2 कॉन्ट्रॅक्ट होती, पण आता सध्या क्रूड ऑइलचं एकच कॉन्ट्रॅक्ट उपलब्ध आहे. पूर्वी क्रूड ऑइल आणि क्रूड ऑइल मिनी अशी 2 कॉन्ट्रॅक्ट होती.
आता मात्र क्रूड ऑइल मिनी हे बंद केलेलं आहे आणि आपल्याला फक्त क्रूड ऑइल ज्याचा लॉट साईज आहे 100 बॅरेल आणि ह्याची सर्व 12 महिन्याची कॉन्ट्रॅक्ट्स उपलब्ध असतात. तर ही झाली आपल्याला कमॉडिटी मार्केटमध्ये सर्वाधिक ट्रेड होणारी 3 इन्स्ट्रुमेंट जी आहेत गोल्ड, सिल्वर आणि क्रूड ऑइल. आता आपण पुढे जातोय आणि कमॉडिटी मार्केटची नक्की वेळ कधी असते, आपण कधी कधी त्याच्यामध्ये ट्रेडिंग करू शकतो त्याची माहिती घेणार आहोत. तर सार्वजनिक सुट्टीचे जे दिवस असतात ते वगळता कमॉडिटी मार्केट जे आहे ते सोमवार ते शुक्रवार चालू असतं. म्हणजे आपलं जसं इक्विटी मार्केट असतं सोमवार ते शुक्रवार, त्याच पद्धतीनं कमॉडिटी मार्केट सुद्धा चालू असतं. मात्र कमॉडिटी मार्केटची वेळ जी आहे ती इक्विटी मार्केटपेक्षा जास्त असते. ॲग्रिकल्चरल कमॉडिटीज जे असतात त्यांचं जे ट्रेडिंग आहे ते सकाळी 9 वाजता चालू होतं ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ॲग्रिकल्चरल कमॉडिटीजमध्ये आपण ट्रेडिंग करू शकतो. इंटरनॅशनल लिंक ॲग्रिकल्चरल कमॉडिटीज, ज्या ज्या ॲग्रिकल्चरल कमॉडिटीज ह्या आंतरराष्ट्रीय त्यांचं लिंकिंग आहे अशा कमॉडिटीज साठीची वेळ जी आहे ती सकाळी 9 ते रात्री 9 अशी आहे. त्यानंतर आपण अन्य ज्या कमॉडिटीज असतात म्हणजे ॲग्रिकल्चरल कमॉडिटीज सोडून अन्य ज्या कमॉडिटीज आहेत त्याच्यामध्ये आपल्याला परत वेळांमध्ये 2 प्रकार दिसतात. आता ह्याचं कारण असं आहे की अमेरिकेमध्ये संपूर्ण वर्षभरामध्ये 2 प्रकारे टायमिंग ॲडजस्ट केलं जातं. अमेरिकेमध्ये डे लाईट सेव्हिंग टाईम अशी एक संकल्पना आहे, ज्याच्यामध्ये काय केलं जातं की वसंत ऋतू सुरू झाला की त्यांचं जे घड्याळ आहे त्याच्यामध्ये 1 तासाचा फरक केला जातो. रात्री 2 वाजता तो फरक केला जातो आणि 1 तास ते घड्याळ पुढे सरकवलं जातं. आणि अशा वेळेला आपल्याला वसंत ऋतूमध्ये आपल्याला अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर मार्च महिन्यामध्ये दुसऱ्या रविवारपासून अमेरिकेमध्ये हे DST चालू होतं ते नोव्हेंबर महिन्यातल्या पहिल्या रविवारपर्यंत हे DST चालू राहतं आणि तोपर्यंत आपल्याकडे टायमिंग असतं सकाळी 9 ते रात्री 11:30. अमेरिकेमध्ये जेव्हा DST बंद होतं म्हणजे वसंत ऋतू संपल्यानंतर म्हणजे नोव्हेंबरच्या पहिल्या रविवार नंतर आपल्याकडे टायमिंग होतं सकाळी 9 ते रात्री 11:55. तर ह्या पद्धतीनं आपण हे सर्व टायमिंग लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर प्रत्येक शनिवारी आणि रविवारी कमॉडिटी मार्केटला सुट्टी असते आणि त्या दिवशी आपण ट्रेडिंग करू शकत नाही. आता आपण पुढे जातोय आणि हे लक्षात घेतोय की ह्या सर्व जे आहेत याच्यामध्ये आपण एक वाक्य असं सांगितलं होतं की हे सर्व मार्केट जे आहे ते सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळता इतर दिवशी खालील टायमिंगवर असणार. मग ह्या सार्वजनिक सुट्टीचे जे दिवस असतात त्यांचं वेळापत्रक एक्सचेंजच्या वेबसाईटवर आधीच घोषित केलेलं असतं. आपण एक्सचेंजच्या वेबसाईटवर जाऊन ते टाइम टेबल केव्हाही बघू शकतो. आता जर समजा आपल्याला कमॉडिटी मार्केटमध्ये ट्रेडिंग सुरू करायचं असेल तर त्याच्यासाठी आधी काय पूर्वतयारी करावी लागेल ते समजून घेणार आहोत. जर आपल्याला आपल्या डीमॅट अकाउंटमध्ये कमॉडिटी सेगमेंट जे आहे ते ॲक्टिवेट आहे का हे आधीच चेक करावं लागणार आहे. कारण ज्या वेळेला आपण डीमॅट अकाउंट ओपन करतो तेव्हा वेगवेगळी सेगमेंट्स आपण जे काही डॉक्युमेंट्स पुरवतो आणि आपण जे काही त्याच्यामध्ये सेगमेंट ॲक्टिवेट करायला ठरवतो त्यानुसार वेगवेगळी सेगमेंट्स ॲक्टिवेट होतात. नॉर्मली इक्विटी सेगमेंट ॲक्टिव्ह होतं आपल्याला डॉक्युमेंट प्रूफ दिल्यानंतर, डॉक्युमेंटमध्ये इन्कम प्रूफ दिल्यानंतर आपल्याला इतर म्हणजे फ्युचर अँड ऑप्शन आणि कमॉडिटी सेगमेंट्स आपण ॲक्टिवेट करून घेऊ शकतो. जर आपल्याकडे ते सेगमेंट ॲक्टिव्ह नसेल तर आपल्याला इन्कम प्रूफ अपलोड करावं लागतं. आता इन्कम प्रूफमध्ये आपण काय काय करू शकतो तर इन्कम प्रूफमध्ये आपण मागच्या 6 महिन्याचं आपल्याला जे अकाउंट आपण डीमॅट अकाउंटला लिंक केलंय अशा सेव्हिंग अकाउंटचं, सेव्हिंग बँक अकाउंटचं 6 महिन्याचं स्टेटमेंट आपल्याला जोडावं लागतं. काही काही ब्रोकर असतात त्यांची अशी अट असते की त्या स्टेटमेंटच्या काळामध्ये आपल्याला बँक खात्यामध्ये किमान 10,000 रुपये शिल्लक असणं, बॅलन्स दाखवणं आवश्यक असतं. किंवा आपण त्याच्याऐवजी अन्य काय करू शकतो तर आपण इन्कम टॅक्स रिटर्न सुद्धा अपलोड करू शकतो. किंवा जर आपण नोकरी करत असू आणि आपल्याला सॅलरी स्लिप मिळत असेल तर आपण मागच्या 3 महिन्याची सॅलरी स्लिप सुद्धा त्याला अपलोड करू शकतो. तर असं इन्कम प्रूफ अपलोड केल्यानंतर आपल्याला कमॉडिटी सेगमेंट ॲक्टिवेट करून
मिळू शकतं. साधारण आपण ॲक्टिव्हेशनची रिक्वेस्ट टाकल्यानंतर एका आठवड्याभरामध्ये हे कमॉडिटी सेगमेंट जे आहे ते ॲक्टिव्हेट ब्रोकरकडून करून दिलं जातं. त्यानंतर अनेक ब्रोकरकडे इक्विटी आणि कमॉडिटीसाठी स्वतंत्र बॅलन्स ठेवावा लागतो. आता कमॉडिटीसाठी जी एक्सचेंज वेगळी असल्यामुळे अनेक ब्रोकर जे आहेत ज्याच्यामध्ये आपण झिरोदा आहे, त्यानंतर अपस्टॉक्स आहे, तर ह्या ब्रोकरकडे आपल्याला काय करावं लागतं की इक्विटीसाठी कॅपिटल वेगळे ठेवावं लागतं आणि कमॉडिटीमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी वेगळं कॅपिटल ठेवावं लागतं. मात्र काही काही ब्रोकर असे असतात ज्याच्यामध्ये ॲलिस ब्ल्यू ह्या ब्रोकरचा समावेश होतो की ज्यांच्याकडे आपल्याला एकाच बॅलन्समधून इक्विटी आणि कमॉडिटीमध्ये ट्रेडिंग करता येतं. तुम्हाला जर मित्रांनो ॲलिस ब्ल्यूमध्ये डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तुम्ही तिथून डीमॅट अकाउंट ओपन करू शकता. तुमचं डीमॅट अकाउंट ओपन झालं की तुम्ही मला कळवू शकता आणि त्यानंतर मी तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या प्रीमियम ग्रुपवर लाईफ टाईमसाठी जॉईन करू शकतो. तर जर तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर तुम्ही ह्या पद्धतीनं करू शकता. आता ट्रेडिंग करायचं जर असेल आपल्याला तर किती ब्रोकरेज लागतं किंवा किती मार्जिन लागतं हे आपण कुठे बघू शकतो. तर प्रत्येक ब्रोकरच्या वेबसाईटवर आपल्याला हे सर्व गोष्टी बघता येतात. मी आता काय करणार आहे, मी तुम्हाला ब्रोकरच्या वेबसाईटवर ही माहिती कशी बघायची ते आता दाखवणार आहे. आता आपल्याला त्याच्यासाठी काय करावं लागेल, मी वेबसाईट ओपन करायला लागेल ब्रोकरची. तर मी इथे क्रोम ओपन करतोय, त्यानंतर गुगल ओपन केलंय आणि गुगलमध्ये आता समजा वेगवेगळ्या ब्रोकरच्या वेबसाईटवर आपण ते बघू शकतो. मी आता तुम्हाला एक कॉमन दाखवतो कारण आता सर्व प्रकारच्या ब्रोकरकडे एक प्रकारेच मार्जिन घेतलं जातं, त्यामुळे फारसा कुणाकडे फरक असत नाही. तर मी झिरोदाचं मार्जिन कॅल्क्युलेटर दाखवतो ज्याच्यामध्ये तुम्हाला हे बघता येईल की कमॉडिटी सेगमेंटसाठी तुम्हाला इथे लक्षात येते की एफ-एन-ओ मार्जिन कॅल्क्युलेटर झिरोदा असं लिहिलंय. ह्याला टिक करू शकता किंवा खाली डायरेक्ट कमॉडिटीची लिंक आहे त्याला क्लिक करू शकता. तर कमॉडिटीला लिंक केल्यानंतर तुम्हाला झिरोदाचं कमॉडिटीचं मार्जिनचं पेज ओपन होईल. तुम्ही खाली आल्यानंतर चेक करू शकता. इथे तुम्हाला दिसतंय बघा ॲल्युमिनियम, त्याचा लॉट साईज आहे 5 मेट्रिक टन. त्याचं नॉर्मलचं जे मार्जिन आहे ते 10,000 म्हणजे 1,08,872 आहे. त्यानंतर कॉपर आहे 2.5 मेट्रिक टन, त्याचे जे मार्जिन आहे ते 1,71,691 आहे. आपण आता काय करूया, आपल्याला जर एखाद्या कमॉडिटीचं सर्च करायचं असेल तर इथे मी गोल्ड असं लिहितो. मग फक्त गोल्डचंच आपल्याला खाली दिसेल. तुम्ही बघू शकता गोल्डचं तुम्हाला लक्षात येतंय की 4,41,123 म्हणजे जर गोल्डचं 1 किलो लॉटवाला जो आपल्याला कॉन्ट्रॅक्ट आहे त्याच्यामध्ये ट्रेड करायचं असेल तर 4,41,123 रुपये लागतात. त्यानंतर हे जे 8 ग्रॅमवालं आहे त्याला 3,554 रुपये लागतात. त्यानंतर 100 ग्रॅमवालं आहे त्याच्यासाठी 44,198 रुपये लागतात आणि 1 ग्रॅमवालं आहे त्याच्यासाठी 441 रुपये लागतात. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की अगदी तुमच्याकडे 400-500 रुपये असतील किंवा 4-5 हजार असतील किंवा 40-50 हजार असतील किंवा 4-5 लाख रुपये असतील तर वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी त्यांनी वेगवेगळी कॉन्ट्रॅक्ट्स आपल्याला उपलब्ध करून दिली आहेत. ह्याच पद्धतीनं आपल्याला हवं असणारं कॉन्ट्रॅक्ट आपण इकडनं शोधू शकतो. सिल्वरसाठी काय लागतंय तर सिल्वरमध्ये आपण बघू शकतो की 3 प्रकारची कॉन्ट्रॅक्ट्स आहेत आणि त्याला लागणारं मार्जिन इथे त्यांनी दिलेलं आहे. तर ह्या पद्धतीनं आपण काय करू शकतो की किती मार्जिन लागेल ते आपण शोधून काढू शकतो. त्यानंतर आपल्याला जर समजा ब्रोकरेज किती लागेल हे शोधून काढायचं असेल तर जसं मी मार्जिन दाखवलं त्या पद्धतीनं ब्रोकरेज कॅल्क्युलेटर सुद्धा असतो. तर ब्रोकरेज कॅल्क्युलेटरवर गेल्यानंतर आपल्याला आता मी झिरोदाचा दाखवतोय, तुम्ही काय करू शकता की इतर कुठल्याही ब्रोकरचा चेक करू शकता. इथे कमॉडिटी घ्यायचं आणि तुम्हाला समजा आपण आता काय करूया की समजा गोल्डमध्ये आपल्याला हे करायचं असेल तर गोल्डमध्ये आपल्याला ट्रेड करायचं तर इथे आपण टाकायचं की कितीला खरेदी केलं आणि कितीला विकलं. आता आपण इथे किंमत टाकली आहे, समजा मी अशी किंमत टाकतो 44,000 ला खरेदी केलं आणि 45,000 ला मी विकलं.
तर मला साधारणपणे किती ब्रोकरेज लागणार आणि मला खर्च किती लागणार आणि मला प्रॉफिट किती होणार. जर आपण 1000 रुपये फायद्यानं हा व्यवहार केला तर आपल्याला काय होईल, तर ब्रोकरेज लागेल आपल्याला 40 रुपये, 20 रुपये खरेदीसाठी, 20 रुपये विक्रीसाठी. एक्सचेंजचा जो चार्ज असतो तो 231 रुपये लागेल. त्यानंतर जीएसटी लागेल त्याला 48 रुपये 85 पैसे. सीटीटी हा जो चार्ज असतो तो 450 रुपये लागेल. सेबीचा चार्ज 8 रुपये 90 पैसे लागेल. स्टॅम्प ड्युटी 88 रुपये लागेल. असं जर सगळं बघायला गेलं तर हा एक लॉट आपल्याला ट्रेड करण्यासाठी सर्वसाधारणपणे आपल्याला 867 रुपये खर्च येतो. आपल्याला वाटतं की हे सगळं ब्रोकरेज आहे, पण ब्रोकरेज मुळात किती असतं, ब्रोकर फक्त आपल्याकडनं 40 रुपये घेतो. हे बाकीचे जे आहेत हे एक्सचेंज आणि सरकारी जे टॅक्सेस असतात त्याच्यासाठी आपले पैसे खर्च होतात. म्हणजे तुम्हाला 867 रुपये लागतील आणि इथे तुम्हाला पॉइंट्स टू ब्रेक इव्हन दाखवलेलं आहे. 8.67 म्हणजे 44,000ला जर समजा तुम्ही सोनं खरेदी केलं असेल तर 8 रुपये 67 पैसे जोपर्यंत किंमत वाढणार नाही तोपर्यंत तुमचं ब्रोकरेज वसूल होणार नाही. तर त्याच्यासाठी कमीत कमी 8.67 पॉईंटचं प्रॉफिट आपल्याला मिळालं पाहिजे. तर आपल्याला काय होऊ शकतं, ब्रोकरेज वजा जाता नो प्रॉफिट नो लॉस आपण राहू शकतो. 1000 रुपयाचं जर मार्जिनमध्ये आपण हे सर्व व्यवहार केला तर तुम्हाला जवळजवळ 99,132 रुपये 85 पैसे एवढा त्याच्यामध्ये प्रॉफिट होऊ शकतो. याच्यामध्ये ब्रोकरेज वजा केलेलं आहे. बरोबर. तर ह्या पद्धतीनं आपण काय करू शकतो, कमॉडिटी मार्केटमध्ये किती आपल्याला हे लागतं ते चेक करू शकतो. आता जर गोल्डच्या ऐवजी आपण गोल्ड एम बघितलं, 100 ग्रॅम वाले बघितलं तर आपल्याला हाच खर्च, आता इथे आपण तेच आकडे टाकूया, मग हाच खर्च आपल्याला किती येतो ते लक्षात येईल. आपल्याला हा खर्च तुम्ही जर बघितलं तर टोटल टॅक्स अँड चार्जेस इथे 129 रुपये 20 पैसे लागतात आणि आपल्याला 9,870 रुपयाचा फायदा होईल. तर ह्या पद्धतीनं आपल्याला ब्रोकरेज किती लागतं आणि आपल्याला मार्जिन किती लागतं ट्रेडिंग करण्यासाठी ह्याविषयीची माहिती आपण ह्या सेगमेंटमध्ये बघितली. माझ्या मते कमॉडिटी मार्केट विषयीची सर्व माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजली असेल. जर समजली असेल तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा. ही माहिती कशी वाटली ती कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला विसरू नका आणि शेअर मार्केट स्टार्टर कोर्सचे सर्व व्हिडिओ बघून तुम्ही शेअर मार्केट विषयीची संपूर्ण बेसिक माहिती मिळवू शकता. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आता इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.